रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आपलं 2025मध्ये जे आपण चॅलेंज घेतलं होतं 365 दिवस दुकान लावायचं आहे, तर चॅलेंज पूर्ण होत आले. थोडा आता शेवटला प्रॉब्लेम आला आहे, म्हणजे आमच्या गाड्या आहे ना ग्रामपंचायतनी ते ओढून नेल्यात. हा तर आपण बघू काहीतरी आता उद्या सोडून आणायचा विचार आहे. तर आपल्याला 2026मध्ये अजून एक चॅलेंज घ्यायचं आहे. बरेच दिवस झाले मी याच्यावर चर्चा करत होतो किंवा मग इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर सांगत होतो. 2026मध्ये आपल्याला आहे ना 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम याची सुरुवात करायची. मला माहिती आहे टाईम पैसा खूप लागणार आहे, पण आता एक चांगल्या कामाची सुरुवात केली पाहिजे आपण. तर हा विचार आहे मनामध्ये. तर आपण जानेवारीमध्ये सुरुवात करतोय 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम. तुमच्या लक्षात आला असेल पहिला नियम म्हणजे चालू आहे स्वयंपाक बनवणं. तर आपल्याला 1 तारखेला व्हिडिओ टाकायचा होता, पण म्हणलं जाऊ द्या 2-3 दिवस आधीच टाकू आपण, कारण का तुम्हाला बी कळायला पाहिजे. आणि आपण रेग्युलर व्हिडिओ बी टाकणार आहे हमेशा. दुसरा नियम असेल 365 म्हणालो, जोपर्यंत 4 धाम 12 ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या पायामध्ये चप्पल घालणार नाही. हा एक विचार आहे माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये. फक्त आहे ना आपल्याला जर आपण आहे ना बर्फाच्या ठिकाणी कुठे गेलो, समजा उदाहरणार्थ आता केदारनाथला जावं लागणार आहे, बद्रीनाथ आहे, इकडे तिकडे समजा आता ज्या ठिकाणी समजा बर्फ असेल त्या ठिकाणी समजा आपण गेलो बर्फाच्या ठिकाणी, थोडंसं विचार करू आपण पायाला काही बांधून कपडा वगैरे, कारण लय थंडी असते, सोपं नाही बूट चकून वगैरे. तुमच्या लक्षात आला असेल. बाकी एनी टाईम आपल्याला चप्पल बूट काही घालणार नाही किंवा काही घालायचं नाही पायामध्ये. तर आपल्याला 1 तारखेपासून सुरुवात होईल याची, 1 जानेवारी 2026. तिसरा नियम असेल तो म्हणजे 2026मध्ये 365 दिवस मला आहे ना एकच कलरचा ड्रेस घालायचा आहे. रोज कुठेही जरी जायचं असेल, लग्नाला असो, कुठं बाहेर असो, दुकानावरती, व्यवसाय कुठं पण जायचं असेल, घराच्या बाहेर पडलो तर आपल्याला तोच कलरचा ड्रेस आपल्या अंगावर पाहिजे. ते म्हणजे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या नियम लक्षात येत असताना मला असं वाटायला लागलं. ठीक आहे, तर लक्षात आता कसं आहे, व्हिडिओ बनवायचा सध्या आपली प्रॅक्टिस चालू आहे, किंवा मग एवढं आपल्याला काही व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट 365 दिवस 2026. ठीक आहे, तिसरा नियम. चौथा नियम असेल 2026मध्ये डेली ब्लॉग. आपण सोशल मीडियावरती डेली व्हिडिओ टाकणार आहे. 365 1 पासून सुरुवात होईल आणि 365ला खतम 2026मध्ये. सोशल मीडियावरती आपले 2 ॲप, समजा इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब, शक्यतो यूट्यूबवरतीच टाकायचं आपल्याला. पण जर कधी झालं नाही यूट्यूबवरती टाकणं किंवा रेंज नसेल काही असेल, समजा कुठं आपण बाहेर फिरायला गेलो, डोंगरात गेलो कुठे एखाद्या ठिकाणी, तर तिथं रेंज नाही सापडली, काय झालं XYZ, तर त्या दिवशी ना आपण इंस्टाग्रामवर किंवा मग छोटासा का व्हिडिओ होईना आपल्याला आपण टाकायचा. ठीक आहे. चौथा नियम तुमच्या लक्षात आला असेल. 5वा नियम तो म्हणजे जरा खतरनाक आहे माझ्यासाठी. नवीन एक्सपिरियन्स, नवीन काहीतरी. ते म्हणजे 4 नियम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एक चांगली सवय लावायची, ती म्हणजे रोज व्यायाम करायचं आहे. थोडं व्यायाम करायचं सवय लावायची आपल्याला रोज. मेन म्हणजे ते तुम्हाला हळूहळू कळून लक्षात येईल. का रे, कशाला काला देऊ तुम्हाला काय मोबाईल बघायला? मी तर चांगला व्हिडिओ बनवायलो आहे, सांगायला लागलो मी 2026चा प्लॅन, आणि तू मधातच व्हिडिओ मागायला, मोबाईल मागायलास का? तिथं सांग टाकायचा नाही. हा, काऊन टाकायचं नाही? कारण की तसं तुम्ही चालेल नाही घ्यायले. हा, घ्यायलोय. पागल झाला का? नाही मग उगाच सांगायला, उगाच व्हिडिओ बनवायला का? व्हिडिओ टाकायचा नाही दिसले. हा, दुसरं करायचं, व्हिडिओ नाही टाकायचा. तर तुमच्या 5 नियम तुमच्या लक्षात आले असेल. पहिला नियम असेल 12 ज्योतिर्लिंग 4 धाम. जानेवारीमध्ये सुरुवात करायलोय. शेवट कधी होईल माहिती नाहीये. आला शेवट कधी होईल माहिती नाहीये. दुसरा नियम असेल
जोपर्यंत 12 ज्योतिर्लिंग 4 धाम पूर्ण होत नाही तोपर्यंत चप्पल बूट घालायची नाही आपल्याला. तिसरा नियम असेल 365 दिवस एकच कलरचा ड्रेस घालायचा आहे, तो म्हणजे व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट. ठीक आहे. आणि चौथा नियम असेल डेली ब्लॉगिंग, यूट्यूब असो इंस्टा. एक आपल्या यूट्यूब शक्यतो यूट्यूबवरतीच आहे, आपला विचार यूट्यूबवरतीच आहे टाकायचा. पण मग जर नाही झाला एखाद्या वेळेस तर इंस्टाग्रामवर टाकू आपण. ठीक आहे. आणि 5वा नियम आहे म्हणजे 2026 मध्ये खतरनाक बॉडी बनवण्याचा विचार आहे. बघू आता याला खूप मेहनत लागणार आहे, पण सुरुवात आपण मागच केली. 15 व्हिडिओ झालेले आहेत. हळूहळू 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 आपण त्या कामामध्ये तुम्हाला दिसणार तुम्हाला. ठीक आहे. बाकी आमचे छोटे छोटे व्हिडिओ बघत जा. आणि आम्ही बहुतेक किती तारखेला जाणार आहे आपण? 1 जानेवारीला आपलं म्हणजे 1 जानेवारीचा समजा हा 1 जानेवारी 2026 बहुतेक 1 तारखेला जाय ना आम्ही. पण 1 तारखेला कोणाला तरी 1000 रुपये द्यायचे, त्याच्यामुळं आपण एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला होता की आपण जुन्या नोट 100ची जुनी नोट होती त्याचा व्हिडिओ टाकला होता मी इंस्टाग्रामवरती. तर बघू शक्यतो 1 तारखेला संध्याकाळी जायचा विचार आहे. तुम्हाला सांगतो की आता आज थोडंसं बाकी फ्लावरची भाजी आज पोळ्या आहेत. गाड्या ग्रामपंचायतने दिल्या होत्या त्याच्यामुळे शुभांगी जरा टेन्शनमध्ये आहे. 2 दिवस झालं तिला पण झोप नाही, मला पण झोप नाही. सारखं रडायला, ती पण रडू लागली सारखं. मला पण 1-2 वेळा रात्री रडायला आलं रडायला. कारण कसं आहे विचार करत होतो महाराज असते, छत्रपती शिवाजी महाराज असते तर गरिबावर अन्याय झाला नसता असा. कधी असा विचार करून थोडंसं इमोशनल झालो होतो मी पण. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि 5 नियम आहेत आपल्याला कुठल्याही कंडिशनमध्ये पूर्ण करायचे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन असेल तर पेजला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.